श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या चरित्रामृतसार या सत्रातला हा भाग चौथा। ओम नमः शिवाय। आपला जिवलग मित्र जो परमेश्वर, त्याचे प्रेम संपादन करावयाचे तर संतांच्या सूचनेप्रमाणे त्याचे नाम आपल्या जिभेवर सतत घोळत राहिले पाहिजे. तसे न करता आपण जर अन्य साधनांच्या भरीस पडलो तर आपली इच्छा सफल होणार नाही. याकरिता नामस्मरण, भजन आणि वाचन या त्रिकुटात मनाला अडकवून टाकावे, म्हणजे सहजच मन ताब्यात येईल आणि तेणे करून जन्माचे सार्थक होईल. नाम हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. सध्या कलियुगाचा शेवट जवळ आल्यामुळे माणसांची वृत्ती विषयात अतिशय गढून गेली आहे. महागाईमुळे पैसा कितीही असला तरी संसाराला पुरत नाही, म्हणून मनस्थिती बिघडत चालली आहे. अंगातील शक्तीचे व आयुष्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे दानधर्म, व्रते, मोठमोठे नेम यथासांग पार पडण्यासारखे नाहीत. यथासांग कर्म हातून घडले नाही तर फलप्राप्ती नाही. त्यापेक्षा ज्या नियमाला खर्च नाही, त्रास नाही, अत्यंत सुलभ व सोपे असून सत्वर व अमोघ लाभ देणारे असे जे प्रभूचे नाम, ते जास्तीत जास्त किती झेपेल तितके जपण्याचा नेम करावा. रोग बरा होण्याकरता जसे पथ्य सांभाळावे लागते, त्याप्रमाणे भवरोग निवारणार्थही पथ्य सांभाळले पाहिजे. ते म्हणजे खोटे बोलायचे नाही, दुसऱ्याचे मन दुखवायचे नाही, कुणाचे वाईट झालेले ऐकून आनंद मानावयाचा नाही, कपटाने वागायचे नाही, कोणालाही फसवायचे नाही. देवाच्या आवडीप्रमाणे वागून देवाचा आवडता होण्यापेक्षा अंधश्रद्धेने एकमेकांचे अनुकरण करून चुकीच्या मार्गाने जाऊन काहीतरी व कसे तरी व्रते नेम करून आम्ही देवाला फसवायला पाहतो व शेवटी स्वतःच फसतो. मनुष्याला देवाचे सहाय्य असेल तरच तो सुखाने जीवन जगू शकतो. पण देव आहे कुठे? नहीं पाताल के अंदर, नहीं आकाश के ऊपर, सदा वो पास है तेरा, कहाँ ढूंढन को जाता है. संत सांगतात, देव आहे आपल्या अंतर्यामी. त्याचे सहाय्य हवे असल्यास त्याच्या आवडीप्रमाणे आमच्याकडून वागणे घडले पाहिजे. पण संतांनी सांगितलेले हे वर्म आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे होते काय तर देवाला बाहेर शोधायला जातो. कोणी अमक्या देवाला नवस कर, तुला मूल होईल म्हणते. अमक्या देवाला नवस केल्यावरच मला मूल झालं असे एखादी बाई म्हणाली की दुसरी वळलीच त्या बाजूला. कोणी म्हणाले सत्यनारायणाच्या पूजेचा प्रताप इतका आहे की बुडालेली बोट देखील त्यातील माणसांसह येऊन तीराला धडकली. लगेच बाई सत्यनारायण मागून घेते काय आणि पूजा करते काय. मुंबईसारख्या शहरात सत्यनारायणाची पूजा करून 100-200 किंवा अधिकही रुपये मिळविणारे आहेत. एखादा कोणीतरी उठतो, येत्या पौर्णिमेला संध्याकाळी 6 वाजता मी सत्यनारायणाची पूजा करणार आहे, काहीतरी मदत द्या असे म्हणून आसपासची 50 घरे फिरतो. सत्यनारायणाच्या कथेतील गोष्ट प्रत्येकाच्या हृदयात बिंबल्यामुळे जो तो आपल्या शक्तीनुसार त्याला पैसे देतो. 25 रुपये खर्च करावयाचे आणि 100-200 खिशात घालावयाचे.
व दारू, जुगार, बिडी यांची चैन करायची. तसे करण्यामध्ये खरेपणा नसल्यामुळे पूजा केलेल्या माणसाला तिळा एवढे सुख मिळाले असे होत नाही. मुंबईला रामदास बोट बुडाली, त्यावेळी सत्यनारायण केल्याने बुडालेली बोट वर आली म्हणे. तेव्हा आपण काही जण मिळून मोठ्या थाटात सत्यनारायण करूया आणि ती बुडालेली बोट वर आणूया, असे एकालाही वाटले नाही. याचाच अर्थ की आपण जे काय करतो ते काम योग्य आहे याबद्दल आपल्याला आत्मविश्वास नसतो. एक करतो म्हणून दुसरा करतो, जाणून कोणीच काही करीत नाही. जग जे देवदेव करते त्यात थोडा तरी खरेपणा आहे का, याबद्दल विचार केलास का? होय म्हणता येत नाही, नाहीही म्हणता येत नाही. मी पुण्याला गेले तेव्हा एक मारुतीच्या देवळात पुष्कळशी हायस्कूल कॉलेजची पोरे जमलेली पाहून आज येथे विशेष काय आहे म्हणून मी आत गेले, तर पास झालेली पोरे तेलामध्ये शेंदूर घालून मारुतीच्या अंगाला लावीत होती आणि नापास झालेली मुले मारुतीच्या अंगाला शेण फासत होती. याच्यावरून देवाविषयी आदर कुठे राहिला? वडील माणसांनाच कळलेले नसते, मग मुलांना तरी कसे समजणार? देवळातून बाहेर पडल्यावर एका बाईने मला विचारले, काय हो, शेण्या मारुतीला गेला होता का? मी म्हणाले, मारुतीला गेले होते, पण शेण्या मारुती मला माहीत नाही. ती बाई म्हणाली, नापास झालेली मुले मारुतीला शेण लावतात म्हणून शेण्या मारुती हे नाव पडलेले आहे. आपल्या जीवनात काही अडीअडचणी आल्या तर त्याच्या निवारणार्थ आम्ही लगेच देवाजवळ धावणार. या रूढी अंधश्रद्धेमुळे देवाचा आणि आपला काही संबंध आहे याचा आम्हाला पूर्ण विसर पडलेला आहे. त्यामुळे आम्ही ज्योतिषाकडे धाव घेणार. त्याने सांगावे, सध्या तुमचे ग्रह फार वाईट आहेत. मी एक ताईत मंत्रून देतो, तो तुम्ही जवळ ठेवा. त्याला काही फार खर्च येत नाही, 25 रुपये खर्च येईल. मग ग्रहापासून बाधा होऊ नये म्हणून आपण तो ताईत घेणार. बरे वाटत नाही असे झाले की भटजीजवळ जाणार. सध्या तुमचे ग्रह बरे दिसत नाहीत. महादेवाला रुद्राभिषेक करायचा. किती खर्च येईल, केव्हा करावयाचा ते एकदा सांगून टाकतो. असे सांगितले की आम्ही त्या बाजूला जातो. आम्ही म्हणणार, माझ्या मुलाला एक मुलगी सांगून आलेली आहे. ती अगदी गरिबाची असून दिसायला 10 जणींसारखीच आहे. त्याला श्रीमंतांची आणि रूपाने सुंदर अशी मुलगी पाहिजे आहे. घरात राबायला म्हणजे गरिबाचीच मुलगी बरी, पण मुलगा काही होकार देईना. यावर काहीतरी उपाय सांगा. भटजी म्हणतात, एकदा मुलाला घेऊन या आणि दोघांची पत्रिका देऊन त्याच्या समोर प्रश्न विचारा आणि लग्न जमल्याबद्दल 50 रुपये द्या म्हणजे झाले. याप्रमाणे करताच भटजींनी सांगितलं, मुलगी मोठी सुलक्षणी आहे. ही ज्याच्या पदरी पडेल त्याला पैशाला काही तोटा नाही. कधीच उपाशी पडायची वेळ येणार नाही. सर्व प्रकारे समृद्धी होईल असा या मुलीचा पायगुण आहे. तुमचं नशीब उघडले असेल तर फार उत्तम होईल. हे ऐकताच मुलगा कबूल झाला. भटजीने 50 रुपये मुलाच्या पाकिटमधून मागून घेतले. झाले भटजीचे काम. मुलाला नोकरी नाही. पुष्कळ अर्ज टाकले, पण अद्याप कोठे यश आले नाही. जरा पंचांग बघून सांगा. असे म्हटले की भटजी म्हणणार, ग्रहांची थोडी बाधा आहे. 12 सत्यनारायण करावे लागतील. दर पौर्णिमेला पूजा करायची.
मात्र ती यथासांग झाली पाहिजे. ती कशी करावी, कोणत्या वेळी करावी, ही सर्व माहिती मी देतो. आपल्या हिताचे काम थोडक्यात म्हणजे 25 रुपयात एक पूजा व्हावी असे मी करीन. तुम्ही तीळ मात्रही काळजी करू नका. त्यावर शेतकऱ्याला वाटते, भटजींनी आमच्या हितासाठी किती छान सांगितलं असे म्हणून तो आनंद मानतो. पण खास धरा विश्वास तयाचा, देणार नाही दगा, असा परमेश्वराचा स्वभाव असून सुद्धा त्याकडे आम्ही मुळीच लक्ष देत नाही आणि उंदरासारखे जे पोखरतात त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास. मी पंढरपूरला गेले तेव्हा विठोबाच्या समोर गरुड मंडपात पुष्कळशा बायका बसलेल्या असून एक-एकटी एक-एक अभंग म्हणत होती आणि बायकांमध्ये जाऊन पुरुष, मला 5 पैसे द्या, मी देवापुढे दिवा लावीत असतो. बायकांनी लक्ष दिले नाही तर त्यांच्या पाठीवर थोपटून, अहो, एवढं तुम्ही भजन करता तर 5 पैसे द्यायला काय झालं, म्हणाला. दुसरा आला आणि मी देवापुढे टाळ वाजवितो, मला 10 पैसे द्या. पाठीवर मारून मारून इतक्या लांबून खर्च करून आलात, 10 पैसे द्यायला होत नाहीत, तुमची भक्ती कसली, म्हणाला. तिसरा आला आणि बायकांमध्ये जाऊन, मी देवाच्या पायघड्या घालणारा आहे, मला काहीतरी द्या. पुण्य जोडायला आलात तर 5 पैसे द्यायला काय झाले. चौथा आला, मी विठोबाची शेजारती करीत असतो, तेव्हा मला काहीतरी द्या, नाहीतर पंढरपूरला आलेले तुमचे काहीच सार्थक होणार नाही. अशा प्रकारे कित्येक जण एका पाठीमागे एक येऊन आपल्या भक्तीचे प्रदर्शन करतात. ते पाहून मला अत्यंत वाईट वाटले. पुजाऱ्यांशी कैचा देव, कथड्यांशी कैचा भाव, याची सत्यता पटते. ओम नमः शिवाय.